तीन अंकी भयान विनोदी नाटक वट वट सावित्री, वट वट सावित्री, वट वट सावित्री। Panjijan थोड्या एका घरातला एक छोटे प्राध्यापक सत्यवान कोकणाचा आपल्या नजरेला पडतोय तो या बंगल्याचा किमान उजव्या बाजूला वर जाण्यासाठी एक चिन्ह आहे। वर म्हणजे प्राध्यापक कोकणाच्या खोली, अर्थात हवं असल्यास या चिन्हानं वरून खाली सुद्धा येता येतं ना। बंगला जरा गावाबाहेर डोंगराळ प्रदेशात असल्यामुळं एकंदर वातावरण एकाकीपणाचं काहीसं या ते जशी काही भर भटकण्यासाठी या क्षणी बंगल्यातले दिवे केले आहेत। तसं पाहिलं तर अधूनमधून दिवे जाणं ही काही या भागातली मोठीशी घटना नाही। जसे दिवे जातात तसेच ते परत येतात सुद्धा, पण आता ते गेलेले आहे। तर अशा या चमत्कारी पण गमतीदार वास्तूमध्ये या क्षणी आपण येऊन पोहोचवावं। प्रत्येक रहस्यमय कलाकृतीमध्ये हातात मेणबत्त्या ठेवून घरभर भटकणारी एक सुंदर असलीच पाहिजे या आलिखित नियमाबरोबर हजर आहे मेणबत्त्या घेतलेली सुंदर तरुणी।
वर्षा नाही रे बाबा. समजा इथं तसं काही आहे तर मी 1 मिनिट सुद्धा थांबणार नाही. सीधा चालू पडेल. बरं बरं बरं. भाई काय सांगा या कामात काम सुरू काय नाही. मी ज्या कारणासाठी गेली त्या कारणासाठी कधी जाणार नाही सोडून. का नाही जायचं. अरे ती बाळासाठी गेली. त्या कामासाठी मी जाणार नाही. पण एरवी काही प्रकार
संभाजींचा नाटकातल्या नाटकातल्या संभाजींचा. माझ्या सांगत नाही नाटकात काम भारी होत. आता तिला काही आपण संभाजी सावित्री आणि संभाजी नाही संबंध बाबा. तुम्ही बघा या काळोखात काय बघणार. आता तुम्ही बघा यामिनी तू सांगितलं ना मला की या जरा पोलीस लावल्या म्हणून मुद्दाम हा फोटो शोधून काढला का. त्या फोटोकडे पाहूनच आता समाधान मानाचं झालं. असा मी साप दिसून गेलो ना तिला. फक्त थोडंसं आठवतं तिचं नाव, चटकी स्वभाव, भांडखोरपणा, आपलं तेच खरं काढण्याची सवय. एकतरी सकाळी जगात प्रवृत्त तर करून असतं. बोलणं, चालणं, उठणं, बसणं. या फोटोवर नाही तर म्हणाले. तुम्ही सुद्धा बरे एरवी कशी दिसायची ते झालं. त्यापेक्षा सुंदर होती काठी. ती दिसायला किती चांगली म्हणजे ती जेवढी असती म्हणजे ती सुंदरच म्हणणार. कळलं कोणी बोला. पण तुझ्या तोंडावर जर तेज आहे ना. सरळ सांगा ना सुंदरवती म्हणून. मला मुळीच वाईट वाटायचं नाही. कारण आजची जागृती आपल्या सौंदर्याचं भांडवल कधीच करत नाही. तुम्ही भांडवल करण्याचा प्रश्न येत नाही ना. सर इतकं तुम्हाला तिच्याविषयी वाटतं ना तर माझ्याशी लग्न का केलं. समजा उद्या मी मेले तर किती दिवसात दुसरं लग्न कराल. You mean तिसरं? ते समजा मी मेले. मम्मी ती वाटते ना लवकर महिन्याच्या प्रकारातली. तुम्ही सांगा बघा. हे बघा तुम्हाला एक सांगून ठेवते. पहिल्या बायकोच्या नावानं माझ्या मुलीचा छळ करण्याचा प्रयत्न केलात ना तर लक्षात ठेवा गाठ माझ्याशी आहे. नॉट एट मी. कळलं ना. चल करा मी. Hello, Dr. Singh. आज ते कसं काय बोलला? पण तुला दवाखाना पण आज गडबड झाली आहे. बरोबर. तुझ्या दवाखान्यात तूच डॉक्टर, तूच कंपाऊंडर आणि तूच पेशंट. म्हणजे सिंग्या आठवड्यात एक तासभर तरी काढत जा बाबा. दवाखान्यासाठी. वेळ नसतोय बाबा. दवाखान्यासाठी डॉक्टरला वेळ मिळत नाही. दवाखान्यातले काम ते कसे यांना गोळ्या दे त्यांना सुया डोस. खरं समाजकार्य आहे ना ते फक्त दवाखान्याबाहेरच होतं. होत नाही काही. सांगतो एक लबाड आणि लोकांना पोलीस साधी करणार आहे आणि त्याचा बुरख्या अरे पण आमचा घरात कसा नाही चालत. कसं मागे एकदा तुम्हीच म्हणाला होतात ना व्याख्यानात की लोकांना फसवणारा लोकांची दिशाभूल करून त्याला फसवणारा माणूस त्याची तर त्याला जर व्यक्तिमान आणायचं असेल तर माझ्या घराचे दरवाजे तिन्ही ठिकाण उघडे म्हणाला होताच की म्हणालो असेल कधीतरी चुकून. हो म्हणूनच मी त्याला इथे बोलवलंय चुकून. काही मोठं
राघव भरारी. हो, राघव भरारी उर्फ राघोबा हेरप्पा अन्नछत्री. संपवित. संपवित? काय संपवित? संपवित म्हणजे संपूर्ण परलोक विद्या तज्ञ आणि त्याचा गुरखा तर एक शिंग्या, तुझे हे गुडके पाडायचे ना पाक वाढत चाललाय. तुला असे गुडके पाडायचे असतील ना तर पाकिस्तानात तरी जा, तिकडे गुडके पाड. तुला माहित नाही आहे हा महिन्यातला एक तरी गुडका पाडतोच. वहिनी, मागच्याच महिन्यात मी साता खाण्याचे विक्रम करण्याचा गुरखा पाडला होता. गेल्याच आठवड्यात हातातून उदी काढून लोकांना बसवणारा मी गुरखा पाडला होता. आणि मागेच नाही गुरखा घालायला लावणाऱ्या पतीलाच त्याने पुढं पाडला होता. आणि आता संभावित नाही, संपवित. संपवतो त्याला त्याचा गुरखा पाडून. वहिनी, विरोध करत नाही का? हे बघा, आमचा अंधश्रद्धेला पूर्णपणे विरोध आहे की नाही? हो ना. आणि हा पट्ट्या कुशाला दावा करतो की म्हणे आपण परलोकाच्या आत्म्याशी भूतपिशाचांची म्हणे गप्पा मारतो. ह्या विषयावर
सांगण्याआधी एकदा चहा प्यायलो तर राजे म्हणाले, फुले महाराज म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज नाही. महाराज म्हणाले, काय हे राहुल, आमच्या दर्शनाला तुम्ही चहा पिऊन आलात? महाराजांचं नाव ते चहाचा सांगा त्यांना. मराठी माणसाने महाराजांची शंका घ्यावी, काही अस्मिता विस्मिता आहे की नाही? हो, महाराजांचा संचार तिन्ही लोकी त्यांना चहा म्हणजे की चहाची बत्ती. तात्पर्य चहा नको, श्रद्धा हवी. चल सुरुवात करायची. म्हणजे तुम्ही यांना काही सांगितलं नाही. ते नाही का मी म्हणालो, ते पर्वतातल्या आपल्याची गप्पा वगैरे बॉर्डर क्रॉस करायची म्हणजे
दादीला टीका हो गोविंदाला मग आवडत आहे का आपल्या बेटाच्या नुकसानचं काय ते ऐका हिरा बिराडी का काय अमेरिका हा विषयावर संशोधन झालंच पाहिजे काय होईल काय नाही काही सांगता येणार नाही विचार कसलीच नाही मागच्या वेळेस गोविंदाला म्हटलं झालं होतं ते जर वाटत ते तो बोलायचं नाही आणि जर आला तरी नाच कोणत्या बोलायचं नाही तर आपण डोकी कमी करा डोकी म्हणजे डोक्यात दुसरे कसले विचारतात फक्त हवेच्या अंगावर की चुक्याच्या आवाजावर मध्ये कार्य करा त्याचा आवाज लोक सगळ्या पाठ्या करण्यावर आता सुरुवात लावा तिथे
पहिली कशाला माझ्या प्रॅक्टिस बद्दल काही विचारते त्यात मला टास्क येते तू मला विचारलं ना तुझा दवाखाना बंद आहे का म्हणून मी नाही रे बाकी आवाजात हात ऐकली हात नाही ऐकली मला मारली आता तरी ऐकली पप्पू पप्पूची हात ऐकतोय स्वतःच मारतोय हाता आणि आम्हाला विचारतोय ऐकला काय म्हणून तब्येत बरोबर आहे का मला वाटतं
तुला ती पांढऱ्या कपड्यातली केस मोकळे सोडलेली सगळी कुठे गेली? कुठे गेली? सर हे बघा, तुम्ही आता विश्रांती करा. मग जरा बघू झोपायला. मला ना थोडी विश्रांतीची गरज आहे. थोडा आराम करा बघू. चला. थोडा उभे विश्रांती घेतो. मी होणार नाही आहे. मी म्हणाले आराम करा थोडा. थोडा नाही थोडा. चला बघू झोपायला. बघू आणि तिला कुठं बरं हो येताय ना. हो तुला आठवते आम्ही
मस्तपैकी चहा मारावा म्हणून त्या वर्षानंतर फुल स्पीडमध्ये गाडी चालवायला काय मज्जा येते माहिती आहे साऊ काय आहे जामली यमू यमे तिथेच चक्क गाडी थांबवली चक्क चालायला लागली त्याच्या दोन्ही बाजू काय मस्त फुलं फुलली होती आणि त्या फुलावर पिटुकले भुंगे करत होते आपले भू 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 एवढं काय झालं सरांची तब्येत फार बिघडली एकदम तरुणच झाले ते बघा मग काढलं नाही की हे काही चांगलं झालं काल सकाळपासून हा उठत सुटायला त्यांच्या अंगात कशामुळे म्हणून झाले काल म्हणत होते मला सावित्री दिसते आता संबंध नसेल ना त्यांच्याशी तरुण होण्याशी काय म्हणाला सावित्री दिसते हो आणि काल रात्री तर चक्क माझी तिच्याशी ओळख करून द्यायला निघाले होते तुम्ही दोघे आता आज जा मी पेशंटचं जरा सायको अनालिसिस करतो काय झालं बस काय करतो बरं सांग तुझा तुझ्या बायकोचं कधी पडत नाही का काय म्हणाला अरे बा नीट का नाही बोलत गाडवा कोणत्या थर्मामीटर असताना कसा आता बघा तुझा आणि तुझ्या बायकोचं पडत नाही का आला की बायको नदी विचारलेल्या प्रश्नाचं नीट उत्तर पटतं न पटायला काय झालं चांगलं पटतं मग तिला सावित्री दिसते अशा छापा कशाला मागतो सावित्री खरं दिसते मला मग आता कुणाशी आहे ती आता नाही आहे आता नाही मग काल आलाची होती झोपण्यात म्हणजे झोपण्यापूर्वी थोडा वेळ तुला ती दिसली म्हणजे तुला तसा भास झाला भास डेंजरस व्हेरी डेंजरस नुसता भास म्हणजे कसलं लक्षण आहे माहिती तुला वेगळा गळू झाल्याचंच झाल्या अरे गळू काही नाही का रात्री ते राघोबाईंना बघ्यात केली ना तेव्हा सांगितली परत आली आहे तो राघोबाई त्या राघोबाईला मी टोचलं पोलिसात नारायण बेशरम फटके मारले पाहिजे हर लोकांचं नाव घेणार चक्रात मोडून काढलं पाहिजे मृतात्मे दिसतात काय आता नाही ना म्हणणार सावित्री दिसते पोळून काढलं शाबास आता कसं वाटतंय आता बरं वाटतं भास वगैरे नाही का हो तुला 2 मिनिटात कसा औषधा शिवाय बरा केला आणि 1 नंबरचा हुशार डॉक्टर आहे एक नंबरचा गबाळा कोण गबाळा कोणाला गबाळा मी गबाळा मी कुठं म्हटलं सावित्रीने म्हटलं तसं सावित्री परत सावित्री इथं नाही असं तूच म्हणाला होतास ना अरे तेव्हा नव्हती मग आता आहे
साड्या गळून जाणे तुझ्या मेंदूला गळून. पाहिलं कशी मस्करी करतो माझी. माझ्या मेंदूला गळून झालेलं तुला चालतं, पण तू इकडची वस्तू तिकडे म्हणजे इकडचा फ्लॉवर तिकडे मात्र करू नकोस ना. तू काय बरं कॉलेजच्या कॅन्टीन मधला जादूगार समजलाय की रस्त्यावरच्या दारुणी माणसाला स्वतःचा काही अभिमान ते आपलं कुणाला स्वतःचा काही अभिमान असेलच की नाही. म्हणजे मी वेगळा ठरवतो
आत्मशोध हे काय असतं? आत्मशोध म्हणजे आत्म्याचा शोध. डॉक्टर काहीतरी उपाय काढा ना. सरांची हालत बघितली ना तुम्ही. हो त्याच्यावर काहीतरी उपाय काढावाच पाहिजे आणि तेवढी लवकरच करू. हो आत्मेवाले, तुमचा मनमत्व येतोय. डिस्टर्ब नको करू. डिस्टर्ब नको तर नको. मी जाण्यानिमित्त एक शिंगे. कुठे आता मला बटू मला तर दोन उपाय आहेत असं वाटायला लागलं. एक आपला हिंदीचा गंभीर प्रोफेसर आणि दुसरा हा 15 वर्षापूर्वीचा थिएटर बॉक्या. म्हणजे माझ्या वाट्याला गंभीर प्रोफेसर, ही तिच्या वाट्याला खेळकर थिएटर. नाही आता याच्यावर उपाय एकच. सर्जेराव साधे. त्याचं काय का? वहिनी तुम्हीच म्हणाला होता की सर्जेरावांनी इंद्राचं विष खाऊन आत्महत्या केली. आता त्या सर्जेरावाला परलोकांना परत का बोलवायचं? या पक्क्याचं सावित्री झालं. नको आणखीन गोंधळात गोंधळ. गोंधळ कसं काय? तो काय खरा थोडाच नव्हे. फक्त नाटक. तुम्ही फक्त नाटक करायचं सर्जेराव दिसत असल्याचं. मग लगेच त्याच्या डोक्यातलं तुम्ही सांगत नाही बघा. म्हणजे मी सुद्धा न दिसणारा सर्जेरावाप्रमाणे गाणी म्हणत मातृ घोषित करायची. गाडी सुटली तर म्हणा, नाही म्हटली तरी चालेल. पण कुठूनही तो इथं आलाय हे त्याला फसवणं म्हणतात. तुम्ही केवढा करा बाकीचा मी बोला. पाहते, प्रयत्न करून पाहतो. तुम्ही आलाच पाठवतो. मी अजून बघतो. तुम्ही तयार आहात. काय धावा लागला मला. सावित्री नुसती पळत सुटली होती.
पण सावित्री खरंच परत आली आहे. त्याचे सर्जेराव सुद्धा. तुमच्या या अशा युक्तिवादानं तुम्हाला असं वाटत असेल की मी सावित्रीला ढाकारेन, तर तुमचा गैरसमज आहे. सावित्री खरंच परत आली आहे हे कळेल तुम्हाला, आणि तुला पण कळेल रे सर्जा. झकास बहिणी, झकास. वा 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 बहिणी, तुला वाटलं नव्हतं मी इतकी चांगली आहे. डॉक्टर, पण असं खोटं खोटं बोलायला माझ्या फार जीवावर येतं हो. काही झालं तरी प्रेम आहे ना माझं सरांवर. प्रेम असू द्या, पण हे दैनिक जाऊ देऊ नका. सतत त्याच्यावर हिंमत करत राहील. सर्जेराव इथं असल्या मग लगेच त्याचा मूळ झाकून नाही बघा जरा. सर्जा, मी येते रे 5 मिनिटात. ये बाबा तू पण ये. ती खोलीला पाहून मला वाटतं या खोलीतच जास्त आवाज जास्त. यामिनी, 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 तुम्हाला वेळा केला ना? का तुला का मम्मीलाच सांगतो. मम्मी, मम्मी, अशा बाहेर या बघू. काय झालं? झालं काय? तिला काय विचारता? मला विचारा. अहो तुमच्या या सावित्रीला म्हणे सर्जेरावाचा दूध दिसतं. झालं? तुला सुद्धा झाली ना मला? तरी मी तुला सांगत होते की या ब्रह्मिष्ठ पितुराशी लग्न करू नकोस म्हणून. त्या सर्जेरावासोबत लग्न केलं असतं, तो बिचारा मेला तरी नसता. ही भूतून परत आला तरी नसता.
जा. बघूया तरी कसलं ध्यान आहे ते. माझ्यापेक्षा सुंदर आहेस काय? बघूया बघूया बघूया. मम्मी अगं बाई, आधी तिथे तरी मम्मी आहे. मम्मी 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 काय झालं? खूप झालं. काय झालं? मम्मी डॉक्टर बघा ना, या राघव करायला माझ्या मम्मीला काढून ठेवा.
खडखड खडखड असा आवाज यायचा आणि मागच्या बाजूने कुळकुळ कुळकुळ असा आणि आता एकच आवाज येतो खडखड खडखड कुळकुळ कुळकुळ आणि त्या दोन्ही आवाजामध्ये एक सिटी वाजते ही अशी अगं बाई कुकर हा बापरे तुम्ही कधी आला आताच मला की नाही तुम्हाला एक प्रश्न विचारायचा होता मे आय सर तुम्ही त्या दिवशी रात्रीच्या वेळी छपरावर कशाला गेला होता तुम्ही चढायला अहो ती आपली सावित्री आपली नाही तुमचीच तेच ते अहो ती ना ती गेरेजच्या छपरावर बसली होती आणि अशी 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 करून मला बोलवायला लागली मग काय मी चढलो भिंतीवर मला पायरी पडत का भिंती निसटणार तुम्हाला काय करतं ना परवा माळावरनं पिंप डोक्यावर पडता पडता इंच भरानं सुटलं आणि भरता भरता वाचला मला वाटलो ती काय माझी चूक झाली मग हे सगळं ती बाई घडवते बाईचा नाम अतिशय वाईट हे काही काय म्हणतो ते बायको आहे ती माझी मग एकदाचा घटस्फोट तरी घेऊन टाका असं कसं मेलेल्या बायकोला जगातून कसा जायचा हे बघ कायद्याप्रमाणे तुला एकाच वेळी दोन दोन बायकांशी संसार करता येणार नाही मग ती मेलेली असो किंवा जिवंत म्हणजे तुमचं म्हणणं काय आहे मी तिच्याशी घटस्फोट घ्या एकदाचा घटस्फोट तरी घेऊन टाका नाहीतर दररोज आम्हाला नवीन नवीन पॅन्टेज तरी बांधून द्या लक्षात आहे ना आज आपण काय काय बनवूया त्यासाठी हा स्लीप कोपरा करून घ्यायचा हा टेन्शन घ्या आता मला बरं वाटतंय आणि हात पण दुखत नाही हे बघ हे स्क्रीन काढून टाकली तर नाही रे बघ हे बघ अजून थोडे दिवस खाऊ दे तसाही डावा झालाय जरूरत पडली तरच वापरायचा तसं नाही करायचं म्हणावं आत्ताच्या आत्ता काढून टाका आम्हाला लागली नाकाला जायचंय रवींद्र भवनला मस्त वारसा आहे बट बट सावित्री टेन्शन घ्या आम्ही ना मी ना माझ्या बायकोला घेऊन नाटकाला जाणार आहे गेल्या 5 वर्षात एकही नाटक पाहिलं नाही माझ्या सावित्रीने हे बघ तू जर मला विचारत असशील ना तर तुला सध्या हे असते ऍक्सिडेंट होत असताना घराबाहेर जितकं कमी पडशील तेवढं कर म्हणजे काय घरात हवा तेवढं पण असंच ना तसंच काय ऐकूस त्या वैदूचं ये मी काढते तुझी स्पीच ये चल बाहेर आपण बाहेर जाऊया. ए बाबा कुठे चाललास जरा बागेत पाय मोकळे करून येतो जाऊ ना जा पण हे बघ फक्त पाय मोकळे कर अजून मोडून घेऊ नकोस म्हणजे झालं बरं. हा? बाबा, हे पप्प्या बाबा सांभाळते आपल्यापासून डॉक्टर असं का सांगितलं का सांगू नको गेल्या 8 दिवसात 2 वेळा वाचला तिसऱ्यांदा वाचतच असं नाही काय म्हणताय काय डॉक्टर आय एम सॉरी पण मला आज आणखीन एक मूर्खा पाडावा लागला. का हो कुणाचा सावित्रीचा उपयोग काय रे डॉक्टर तिथं मुलगा पाडून आणि दिसणार आहे कोणीच आम्हाला न दिसेना पण तिची करडी तर स्वच्छ दिसते असं कसं सरावर किती प्रेम आहे आणि तिचं काही सरांचं काही बरं वाईट व्हावं असं तिला कसं वाटेल प्रेम आहे म्हणून म्हणजे एकदा का तो मेला की ती दोघं एकत्र येऊ शकतील तुम्हाला वापरून भयंकर नाही नाही हे शक्य नाही घर वेळेला काहीतरी नवीनच ठरवलं तर माझ्या डोक्यात नाही बाई ही नुसती कल्पना नाही माझी 100% खात्री आहे
करत आहेस या सावित्रीला घेऊन घालवायचा आहे. त्यासाठी मला माझ्या माध्यमाची बैठक करावी लागेल. हा
कोणत्या घोटाळा केलास तर घोटाळा केलास. निरोप होता पहिल्या बायकोला परत बोलायचा, दुसऱ्या बायकोला नाही रे बाबा. घोटाळा केलास तर घोटाळा केलास. मला नाही समजलं. मी तुम्हाला जिवंत नाही आहे. त्या सावित्रीनं माझ्या तुला